खानदेश स्पीड न्यूज, आवाज आम जनतेचा, आवाज आपल्या हक्काचा। रास्तभाव दुकानाविरोधात ग्रामस्थांचा संताप, प्रशासन झोपेत, गरिबांच्या ताटात कोण मारतंय डल्ला। शिरपूर तालुक्यातील कुरखळी येथील रास्तभाव दुकानाच्या कथित मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांनी थेट तहसीलदारांकडे धाव घेत लेखी निवेदन सादर केले आहे। निकृष्ट दर्जाचे धान्य, कमी वजनाने वाटप, डिजिटल पावतीऐवजी डमी हस्तलिखित पावत्या अशा गंभीर आरोपांमुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गरीब व गरजू लाभार्थ्यांच्या हक्काच्या अन्नधान्यावरच गदा येत असून संबंधित विभागाच्या निष्काळजीपणामुळे शासनाची योजना बदनाम होत आहे। अशा तक्रारी वारंवार होत असताना प्रशासनाने वेळेत कारवाई का केली नाही, असा संतप्त सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। निवेदनात संबंधित रास्तभाव दुकानाची निष्पक्ष चौकशी, आरोप सिद्ध झाल्यास कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई, तसेच आवश्यक असल्यास परवाना रद्द करून प्रामाणिक व्यक्तीकडे दुकानाचा कार्यभार देण्याची मागणी करण्यात आली आहे। आता महसूल व अन्नपुरवठा विभाग केवळ चौकशीचे आश्वासन देणार की प्रत्यक्ष दोषींवर कारवाई करून गरिबांना न्याय देणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। राशन वाटप केले, परंतु त्या राशन वाटप करत असताना त्याने युनिटनुसार राशन वाटप केले नाही। त्यानंतर त्यांना मशीन आपली पावती जी पावती आहे ती दिली गेली नाही, हाताने बनवलेली पावती ग्राहकांना दिली गेली। त्यानंतर अन्न हे एकदम भेसळयुक्त अन्न त्याने वाटप केले आहे। त्याबद्दल आम्ही वारंवार तक्रारी केले, परंतु त्याच्यावर कारवाई झालेली नाही। म्हणून आम्ही तहसील कार्यालयाला एक निवेदन सादर केलं आहे। याच्यावर तात्काळ चौकशी करण्यात यावी आणि ते परवाने रद्द करण्यात यावे अशी मागणी आम्ही केली आहे। नमस्कार, आपण पाहता खानदेश स्पीड न्यूज। आज आपल्या समोर कुरखळी गावाचे बांधव आहेत। त्यांना रेशन दुकानाबाबत खूप त्यांच्या तक्रारी होत्या, त्याबाबत त्यांनी माननीय तहसीलदार शिरपूर यांना आज निवेदन दिलेले। त्याबाबत आपण त्यांच्याकडनं विस्तृत असं जाणून घेऊया। तुझं नाव काय? भरत युवराज बिल, राहणार कुरखळी। बरं, काय तक्रार होती तुमची रेशनची? सर, आम्हाला राशन दिलं जातं ते 1-2 महिन्यानंतर येतं। त्याच्यानंतर आम्हाला अशा बिल पावत्या कच्च्या प्रकारे भेटतात आणि जे आमचे युनिटनुसार जे राशन भेटतं आम्हाला ते भेटत नाही। त्याच्या म्हणून आम्ही तहसीलदार साहेबांकडे तक्रार करायला आलो होतो। बरं, आता या असं पाहू शकता तुम्ही की कशा म्हणजे त्यांनी मशीनची पावती द्यायला पाहिजे, तर आता पाहू शकता कशा प्रकारे त्यांनी पावत्या दिलेल्या आहेत।